तर मित्रांनो, हनुमानांनी त्यांना काय सांगितलं माहिती का? तुम्हाला या पुस्तकात एक छोटंसं कडवं आहे, ते वाचून दाखवतो बघा। आठों योग सिद्धियों को प्राप्त करने वाले चिरंजीवी हनुमान जी ने अपना ब्रह्म ज्ञान और अनुभव बांटने के लिए कुछ विशेष आदिवासी शिष्य चुने थे। उन्होंने वचन दिया था कि वो हर 41 वर्ष पश्चात, म्हणजे 41 वर्ष, अपने शिष्यों की नई पीढ़ियों से मिलने आएंगे और उन्हें स्वयं ज्ञान प्रदान करेंगे। उसी शाश्वत वचन को निभाते हुए वे इस बार भी आए। घने जंगल से आच्छादित एक पर्वत पर उन्होंने अपने शिष्यों को प्राचीन ज्ञान नवीन ढंग से प्रदान किया। एक दिव्य लीला के अंतर्गत यह ज्ञान जंगल से बाहर कली हनुमानी के रूप में पहुंच रहा है। मग मित्रांनो, हे जे पुस्तक आहे कली हनुमानी, या पुस्तकाची महती अशी आहे की प्रभू हनुमानांनी त्या आदिवासी लोकांना वचन दिलं की मी दर 41 वर्षांनी तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला ब्रह्मज्ञान देईल। आणि आजही तिथे दर 41 वर्षांनी प्रभू हनुमानाचं आगमन होत असतं। बऱ्याचशा वैज्ञानिकांनी या गोष्टीला थोतांड शोध लावायचा प्रयत्न केला, पण देव हनुमान इतके द ग्रेट आहे, मोठे आहे की त्यांची शक्ती अशी आहे, ते फक्त त्या लोकांना दिसतात, आपल्याला दिसत नाही, आपण ते थांबलो तरी। लक्षात घ्या मित्रांनो, कारण की ज्या लोकांनी त्यांची सेवा केली आहे, हनुमानजी फक्त त्याच कुळातील लोकांना दिसतात। आणि त्यांचे जे वचन ते एका शब्दामध्ये अधोरेखित केले जातात। त्यांची भाषा खूप वेगळी आहे। तिथे काही वैज्ञानिक गेले, त्या वैज्ञानिकांनी त्या भाषेचं रूपांतर हिंदी भाषेमध्ये केलं आहे। तर मित्रांनो, तुमच्या समोर मी आजपासून एक एक अध्याय घेऊन येत आहे। पुस्तक वाचणार, मला जेवढं ज्ञान असेल तेवढं मी तुम्हाला स्पष्ट करणार आणि माझ्या या अध्यायाचं, माझ्या या पर्वाचे तुम्ही साक्षीदार व्हावं। तुम्ही या माझ्या प्रवासामध्ये उभं राहावं आणि माझी ही कली हनुमानी जी मी खूप दिवसापासून ठरवत होतो की मी आज उद्या या तुमच्यासमोर सादर करेल, आणि ही कली हनुमानी तुम्ही बघावी आणि माझं हे वाचन तुम्ही ऐकावं की या हनुमानाने जे दिलेलं ज्ञान आहे लोकांना ते काय आहे नेमकं हे तुम्हाला समजेल। कारण की हे पुस्तक दुर्मिळ आहे, हे पुस्तक सहज भेटेल, मी ऑनलाईन मागवलं ते, आणि वाचायला आपल्याला वेळ नाही आहे, म्हणून एक साधा प्रयत्न, एक एक अध्यायात एका पार्टमध्ये मी हे छोटे छोटे एपिसोड बनवणार आहे आणि तुम्ही त्या एपिसोडचे भागीदार व्हावं आणि माझ्या कली हनुमानीचं तुम्ही श्रवण करावं, ही मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो। प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना करेल, प्रभू हनुमानाच्या चरणी प्रार्थना करेल की त्यांनी माझ्याकडून हे कार्य सहज आणि चांगल्या मनाने करून घ्यावे, एवढे मी प्रार्थना करतो आणि या पुस्तकाची मी सुरुवात करतो। पुढचा एपिसोड पुढच्या ह्याच्यात तुम्ही आता क्रमशः बघत राहा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब पण करा, म्हणजे तुम्हाला एपिसोड येत राहील। धन्यवाद। जय श्रीराम।